केंद्रीय गृहमंत्री तथा सहकारी मंत्री अमित शाह यांच्या हस्ते व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत करवीर निवासिनी श्री अंबाबाई महालक्ष्मी मंदिर विकास आराखड्याअंतर्गत 1445.97 कोटी रुपयांच्या मंदिर जतन, संवर्धन आणि परिसर विकासाच्या विविध कामांचा शुभारंभ कोनशिलेचे अनावरण करून करण्यात आला। बेस्ट कर्मचाऱ्यांचा बेमुदत संप दुसऱ्या दिवशीही सुरूच आहे। बेस्टने पुकारलेल्या संपामुळे दुसऱ्या दिवशीही प्रवाशांचे प्रचंड हाल होत आहेत। आषाढी एकादशी यात्रेनिमित्त एसटी महामंडळाने 5500 विशेष बसेस सोडण्याचे नियोजन केले आहे। राज्यातील कोणत्याही गावातून 40 किंवा त्यापेक्षा अधिक भाविकांनी एकत्रित मागणी केल्यास त्या गावातून थेट पंढरपूरसाठी विशेष एसटी बस उपलब्ध करून दिली जाणार आहे, अशी माहिती परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी दिली। आज मुंबईतील वांद्रे येथील रंगशारदा सभागृहात मुंबई, ठाणे, नाशिक, पुणे जिल्हा आणि महापालिका क्षेत्रांतील पदाधिकाऱ्यांशी राज ठाकरे यांनी थेट संवाद साधला। यावेळी अनेक महत्त्वपूर्ण मुद्द्यांवर राज ठाकरे यांनी भाष्य केलं। एअर इंडिया स्थानीय लोकाधिकार समितीच्या वतीने मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ येथे उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे उद्घाटन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले। यावेळी शिवसेना नेते तसेच इतर पदाधिकारी आणि शिवसैनिक उपस्थित होते। शालेय शिक्षण विभाग आणि गुगल फॉर एज्युकेशन यांच्या दरम्यान करार करण्यात आला। शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात आयोजित कार्यक्रमात गुगल फॉर एज्युकेशन विभागाचे उपाध्यक्ष क्रिस फिलिप्स तर शालेय शिक्षण विभागाच्या वतीने सहसचिव तहसीलदार यांनी या कराराच्या उद्देशपत्रावर स्वाक्षरी केली। अजून दमदार पाऊस सुद्धा पडलेला नाही, पण इतक्यात नवी मुंबई विमानतळ गळायला लागलं। ही फक्त विमानतळाला लागलेली गळती नाही, तर आपल्या करातून जमा झालेल्या तिजोरीला भर दिवसा लागलेली गळती आहे, रोहित पवार यांची टीका। जनगणना करताना स्वतंत्र ओबीसी समाजाचा कॉलम वगळण्यात आला आहे। यामुळे ओबीसी समाजाच्या हक्कांवर गदा येण्याचा धोका आहे। ओबीसी समाजाची स्वतंत्र जनगणना हा त्यांच्या घटनात्मक हक्कांचा आणि आरक्षणाच्या संरक्षणाचा अत्यंत महत्त्वाचा प्रश्न असून केंद्र सरकारने या विषयावर स्पष्ट भूमिका घ्यावी, अशी आग्रही मागणी विजय वडेट्टीवार यांनी केली आहे। आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण झाली आहे। मागील एका महिन्यात कच्च्या तेलाचा दर सुमारे $30 प्रति बॅरलने कमी झाला आहे। मात्र त्याचा लाभ देशातील सर्वसामान्य नागरिकांना मिळालेला दिसत नाही। केंद्र सरकारने जनतेच्या भावना लक्षात घेऊन पेट्रोल डिझेलच्या दरात तातडीने कपात करावी आणि सर्वसामान्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी जयंत पाटील यांनी केली। मुंबई पवनराजे निंबाळकर हत्याकांड प्रकरणात निकाल जाहीर। मुंबई पवनराजे निंबाळकर हत्याकांड प्रकरणातील सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे। या निकालामुळे ओमराजे निंबाळकर यांना मोठा धक्का।